एरवी डेपो आणि एसटी बस गाड्यांची दुरावस्था पाहून प्रवासी नाक मुरडत होते. आज प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खिळखिळा झालेल्या कोपट डेपोची पाहणी केली. महाव्यवस्थापकासह अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. तसेच एका महिन्यात डेपोचा कायापालट करा, नाहीतर कारवाईला सामोरे जा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 5150 ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपट डेपोमध्ये झाला. भाषण सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर डेपोच्या इमारतीवरती गेली. इमारत बांधून झाल्यानंतर त्याला अद्यापही रंगरंगोटी केली नाही का, असा सवाल त्यांनी थेट व्यासपीठावरूनच संचालकीय व्यवस्थापकांना केला. सर्वत्र स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावरती भर दिला जात असताना डेपोचे हे बाहेरील दृश्य पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावरच ते थांबले नाहीत, तर लोकार्पणाचा कार्यक्रम संपताच त्यांनी डेपोच्या आतमध्ये पाहणी केली. यावेळी तळमजल्यावरील शौचालय, भिंती, कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह, स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. विश्रांतीगृहात विश्रांतीसाठी साध्या बेडचीही सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना फरशीवर झोपावे लागत असल्याचे त्यांनी पाहिले आणि नाराजी व्यक्त केली. विश्रांतीगृहात तात्काळ बेडची व्यवस्था करा, पिण्यासाठी गार तर स्नानासाठी गरम पाणी मिळावे, यासाठी कूलर, गिझर बसवा, स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई झालीच पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच एका महिन्यात ही दुरावस्था दूर न केल्यास कारवाईला सामोरं जावे लागेल, अशीही तंबी त्यांनी यावेळी दिली. कोपट एसटी डेपो सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याची डेडलाईन दिली आहे. कायापालट करत असताना कोपट एसटी डेपो हा रोल मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे, असे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापक डॉक्टर माधव सुपेकर यांना दिले आहेत. 5000 एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस लोकार्पण झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्याच्या औद्योगिकच्या युगामध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आहे आणि 5150 इलेक्ट्रिक व्हेकलचा लोकार्पण झालेला आहे. चांगली सेवा, गाडी सुंदर आहे, चांगली आहे, प्रवाशांना अतिशय चांगला प्रवास देणं करता येईल, करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात मंडळामध्ये झाली. काम काय, अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करू, अधिकाऱ्याने काम चुकारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली. आपण म्हणालात की एक ग्रासरूटचा मी कार्यकर्ता आहे, मी पण जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीचं आणि माझं नातं घट्ट आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे. शेवटी माणसं आपले भावबंद आहेत, आपलाच हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे.